विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना सामान्य प्रशासन विभागानं सरकारी बंगल्याऐवजी फ्लॅट देऊ केलाय। त्यामुळे अहिर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तक्रार करण्याची शक्यता वर्तवली जाते। नेमकं काय घडलंय बघूया। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांना रायगड बंगला, तिथे तर रवींद्र चव्हाण आधीपासूनच हजर आहेत, त्यामुळे नो एंट्री। बरं मग पुरंदर हा शासकीय बंगला तरी नाही, तो तर विधानसभा उपसभापती अण्णा बनसोडेंना नुकताच दिलाय। तर राहिला चर्चगेटच्या सुनीती बिल्डिंग मधला फ्लॅट। ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण खांद्यावर घेताच सचिन अहिर यांच्या गळ्यात विधान परिषद उपसभापती पदाची माळ पडली। मात्र त्यांच्या बंगल्यावरून महायुतीत नाराजी नाट्य रंगण्याची चिन्ह आहेत। अहिर यांना आधी मंत्रालयासमोरच्या रायगड या बंगल्याचं वाटप करण्यात आलं होतं, मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे या बंगल्याचा सध्या ताबा आहे। मागच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांना हा बंगला दिला गेला होता। नव्या सरकारमध्ये मंत्रीपद नसतानाही त्यांनी अद्याप हा बंगला सोडला नसल्यामुळे मग अहिर यांना पुरंदर बंगला दिला जाईल अशी चर्चा रंगली। अहिर यांच्या पूर्वसुरी नीलम गोरे यांना सध्या हा बंगला वाटप झालाय, मात्र पुरंदर बंगलाही विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना दिला गेला आणि अहिरांच्या पदरी पुन्हा निराशा आली। अखेर त्यांना चर्चगेट परिसरातल्या सुनीती या इमारतीतला एक फ्लॅट देऊ करण्यात आलाय। बंगला न मिळाल्यामुळे अहिर नाराज झाल्याचं सांगितलं जात असून ते याबाबत पक्ष नेतृत्वाशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण विषयी उपसभापती सचिन अहिर यांची कुठेतरी नाराजी असल्याची देखील माहिती मिळते आणि लवकरच त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या देखील कानावर हा विषय ते घालतील आणि बंगल्यांच्या वाटपामध्ये होणारा जो अन्याय आहे तो कुठेतरी समोर आणताना आपल्याला दिसतील। यावरून अहिरांचे विधान परिषदेतले जुने सहकारी अंबादास दानवे यांनी टोले लगावलेत। मला नाही माहिती आता त्याच्यात काय विशेष, आता ते धडपड तर करावं लागेल। हे मी सांगितलं ना, शिंदेचा पक्ष म्हणजे दिल्लीची चाकरी करणार आहे। तर चाकरी करणाऱ्याला काही सगळं मिळतं अशातलं काही भाग नाही, जे द्यावं ते घ्यावं लागत असतं, त्यामुळे जे दिलं ते घेतील ते। त्याच वेळी मंत्री नसतानाही रवींद्र चव्हाणांकडे बंगल्याचा ताबा असल्यावर दानवेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बंगला मिळाला होता आणि हा बंगला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात आहे। जर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला मिळत असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगले मिळाले पाहिजे। एक, भारतीय जनता पार्टीचं राज्य हे जनतेचं राज्य, बंगला असेल सगळे असेल हे जनतेच्या मालकीचे आहे। तेव्हा भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्षाला कोणताही बंगला देण्याची आवश्यकता नाही। द्यायचं तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला द्या ना। खरं तर अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीनं बंगला दिलेला आहे, तो चूक आहे, एवढंच मला सांगायचं। तर महायुतीचे नेते बंगल्याचा विषय फारसा महत्त्वाचा नसल्याचं भासवायचा प्रयत्न करतात। काय ॲडजस्टमेंट आहे, असं काय रवींद्र चव्हाण साहेब शेवटी अलायन्समधलेच आहेत, ते प्रदेशाध्यक्ष आहेत, त्याच्यामध्ये मला असं वाटतं राजकीय काहीच नाही। एका बंगल्यावरनं महायुतीत वाद किंवा काही आहे असं मानायचं कारण नाही। काय कोणाला बंगले कुठले मिळावे यासाठी महायुतीची युती झालेली नाही आहे, त्यामुळे अत्यंत किरकोळ विषय आहे। आता खरं तर सचिन अहिर हे मुंबईचेच नेते, शहरात त्यांचं आलिशान घर आहे, त्यामुळे बंगला की फ्लॅट विषय हा राहायच्या जागेचा नसून सचिन अहिर आणि शिवसेना यांच्या प्रतिष्ठेचा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। आता ही प्रतिष्ठा बंगल्यावर नांदते की फ्लॅटमध्ये जमवून घेते हे पाहावं लागेल। मुंबईहून निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।